लोकसभेच्या जागा तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? महाराष्ट्रात जागा वाटपासाठी इंडियाची बैठक बोलवा. डाव्या पक्षांना वगळून जागा वाटपाची चर्चा कशी, असं प्रकाश रेड्डी यांनी आता मवियाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. जागा वाटपाची चर्चा मवियाच्या माध्यमातून कशी, असा सवालही रेड्डींनी उपस्थित केलाय. इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला जाता, मग लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा मात्र मवियाच्या माध्यमातून कशी करता, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते प्रकाश रेड्डी यांनी केलाय. प्रकाश रेड्डी यांनी हे मविया नेत्यांना सवाल केलेत. वंचित बहुजन आघाडीसह डाव्या पक्षांना वगळून जागा वाटपाचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा खणखणीत सवाल प्रकाश रेड्डींनी राज्यातील मविया नेत्यांना केला. तर लोकसभेच्या जागा तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही असं म्हणत त्यांनी मविया नेत्यांवर टीका केली. तर यावरती प्रकाश रेड्डी यांची नेमकी काय प्रतिक्रिया आली आहे पाहूया. इंडिया आघाडीमध्ये 27 पक्ष आहे आणि डावे पक्ष आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर इंडिया आघाडीमध्ये आहे. चांगल्या प्रकारचा रोल तो त्या ठिकाणी कार्यरत आहे. आता हे जे काही महाराष्ट्राचं निवडणुका चालल्या त्याच्यामध्ये आम्ही असं ऐकतो की महाविकास आघाडी हे त्यांचे म्हणतात जागेचा फॉर्म्युला ठरला, आम्हाला आम्ही असे वाटून घेणार आहोत. आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डावे पक्ष जे आहेत त्यांच्या मागे कामगार कष्टकरी जनता आहे मोठ्या प्रमाणात. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आहे. आता या त्यांच्या मागे ही लोक आहेत. आता ह्या सगळ्या लोकांना बाजूला ठेवून फक्त विकास आघाडी यातर्फे तुम्ही निवडणुका लढवणार आहात का इंडिया म्हणून निवडणुका लढवणार आहात? इंडियाच्या त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, वाटून घेतल्या, कुठल्या आधारावर वाटून घेतल्या? इंडियाची बैठक बोलवली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.